राज्यात आजपासून 4 दिवस 16 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता. पुण्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही पावसाचा इशारा. उत्तरेकडील बर्फवृष्टीमुळे मुंबई शहरात पुन्हा गारठा. 31 डिसेंबरपर्यंत थंडीचा कडाका कायम राहण्याचा अंदाज. कोकणच्या सौंदर्याची पर्यटकांना भुरळ. रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यावर सेलिब्रेशनसाठी पर्यटकांची गर्दी. केवायसी करा नाहीतर पेन्शन होणार बंद. संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना आधार बँकेला संलग्न करण्याचं आवाहन. सोनच नाही तर आता चांदीच्या दागिन्यांसाठी हॉलमार्किंग करण्याची शक्यता. सरकारकडून हालचाली. तंत्रज्ञानाबद्दलही खल सुरू. फ्लाईटच्या लगेज नियमांमध्ये बदल. 2025 मध्ये हवाई प्रवासात केबिन किंवा हँडबॅग नेऊ शकणार. शिवसेनेचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची खळबळजनक माहिती. पोलिसांकडून दोघांना बेड्या. नाशिकमध्ये पुस्तक दुकानदाराकडून चिमुकल्याला मारहाण. पुस्तक खाली पडल्याच्या रागातून हे कृत्य. काश्मीरमध्ये लष्कराचं वाहन दरीत कोसळलं. महाराष्ट्रात 2 जवानांचा मृत्यू. मुख्यमंत्री फडणवीसांकडून जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 1 कोटींची मदत. राजकोटवर शिवरायांचा पुतळा उभारणीचं काम सुरू. शिल्पकार राम सुतार उभारणार आहेत नवीन पुतळा.